कसं आहे, पूर्ण परीक्षा जी आहे PDG साहेबांच्या अंडरमध्ये झालेले, ते ऑब्झर्वर म्हणून होते सेंटरला. त्यांची पूर्ण टीम होती, 10 ते 12 लोकांची टीम होती आणि त्यांच्यासमोर असल्यामुळे ह्या गोष्टीचं काही व्यवहाराची गोष्टीच नाही आहे. तरी पण ते कसं झालं होतं की जे 10 ते 5 ते 6 विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना PDF फाईल डाउनलोड करून द्यायची. ती PDF फाईल त्याची डाउनलोड झाली नव्हती, त्याला 2-3 मिनिट लेट झालं आणि त्याला साईन त्याला देण्यासाठी ते तोच वेळ लागला. आणि हे सगळं ऑब्झर्वेशन PDG साहेबांच्या ऑब्झर्वेशनमध्ये झालेलं काम आहे. सेंटरचं कामचं थोडं काही विषय नाही, सिस्टम वगैरे कोणते हँग पडलं नाही, पण काही विद्यार्थी 1-2 विद्यार्थ्याला असं प्रॉब्लेम आला, ते ॲप्लिकेशन बंद पडलं होतं. तर मग त्यांना आम्ही परत ॲप्लिकेशन स्टार्ट करून दिलं, त्यांचा डेटा क्लिअर करून त्यांचं पूर्ण एक्झाम स्टार्ट करून दिली आणि त्यांच्या कोणत्याही प्रकारचं विद्यार्थी नुकसान नाही झालं. नाही, अशामध्ये काही नाही. जसं अगोदर 10 मिनिटाचा पेपर होता, 10 मिनिटाच्या पेपरच्या अगोदर विद्यार्थ्याला 30 मिनिट मिळालेले आहे की त्यांनी त्यांचं पॅसेज जे आहे परत प्रॅक्टिस करावं. प्रॅक्टिससाठी त्यांना पूर्णपणे कीबोर्ड चेक करण्याला वेळ मिळाला होता. त्या वेळेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी चेक करून त्यांनी एक्झाम स्टार्ट केलेली आहे. विद्यार्थ्याच्या अनुमतीनंच आम्ही पुढची एक्झाम घेतलेली आहे. जोपर्यंत ते समाधान नाही कीबोर्डसाठी, तोपर्यंत आम्ही त्याला कंटिन्यू एक्झाम घेतलीच नाही. त्याच्यामुळे कीबोर्डचा काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांना आले असेल प्रॉब्लेम त्यांनी आम्ही त्यांना चेंज करून दिले पण आहे. त्यामध्ये कसं आहे की जो पेपर आहे, दोन्ही पेपर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हे एका ठिकाणी आहे. म्हणजे लेफ्टला प्रश्नपत्रिका, राईटला उत्तरपत्रिका. आता 100% मध्ये दोन्ही पत्रिका असल्यावर तर त्याला स्क्रोल करावं लागेल. स्क्रोल करण्यासाठी तुम्हाला वेळ जातो. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना काय सांगितलं होतं की 75-80% मध्ये तुम्ही झूम करा आणि जेणेकरून तुम्हाला दोन्ही पेज दिसेल. काही विद्यार्थ्यांनी केलं, काही नाही केलं, त्याच्यामुळे त्यांचा वेळ गेला. तिसऱ्या बॅचला जे म्हणतो सांगितलं तुम्हाला PDF फाईल, त्या PDF फाईलला 2 ते 3 विद्यार्थ्यांच्या PDF फाईल डाउनलोड झाल्या नव्हत्या. आम्ही वरिष्ठांना कळवले की डाउनलोड नाही झालं, तर त्यांनी परत सर्व्हरला त्यांनी पाठवल्या फाईल. ते पाठवल्या, आम्ही त्यांना प्रिंट करून त्यांच्या साईन केल्या. त्याच्यामध्येच त्यांच्या 2 ते 3 मिनिट एक्स्ट्रा लागले. बाकीचं तर कसा काही प्रॉब्लेम झाला. एक्झाम तर त्यांची ऑन टाईमच झाली. सोशल मीडियाच्या अफवावर लक्ष ठेवू नका. परीक्षा चांगल्यापणे पद्धतीने पार पडलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारे आमच्या सेंटरकडून नुकसान झालेलं नाही.